लहान मुलांचे व्हिडिओ बनवून पैसे कमावणे हे पालकांचं चुकतंय का? आजच्या सोशल मीडिया युगात लहान मुलांचे व्हिडिओ बनवून पैसे कमावणे हा विषय खूप चर्चेत आहे. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक यांसारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक पालक आपल्या मुलांचे रोजचे व्हिडिओ टाकतात. काहींना मोठी प्रसिद्धी मिळते तर चांगले आर्थिक उत्पन्नही होते. पण मानसशास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने पाहिलं तर हा प्रकार योग्य आहे का, की यात मुलांच्या विकासाला धोका आहे, हा प्रश्न गंभीरपणे विचारात घ्यावा लागतो. मानसशास्त्र सांगते की लहान मूल हे स्वतःची ओळख घडवत असतं. बालपणात मुलांना मी कोण आहे, लोक मला कसे पाहतात याची जाणीव हळूहळू होत जाते. जर मूल सतत कॅमेरासमोर असेल, त्याच्या प्रत्येक कृतीचं चित्रीकरण होत असेल, तर त्याची स्वतःची ओळख प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून राहू लागते. संशोधनानुसार अशा मुलांमध्ये सेल्फ वर्थ म्हणजे स्वतःची किंमत ही व्ह्यूज, लाईक्स आणि कमेंट्सवर आधारित होण्याचा धोका असतो. लहान मुलांना संमती म्हणजे कन्सेंट याची समज नसते. पालकांनी व्हिडिओ टाकला म्हणजे मूल तयार आहे असा अर्थ होत नाही. मानसशास्त्रात याला इन्फॉर्म्ड कन्सेंट म्हटलं जातं, जे लहान मुलं देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या खाजगी आयुष्याचे निर्णय पालक घेत असतात. मोठे झाल्यावर त्या मुलाला त्याचे बालपणीचे व्हिडिओ इंटरनेटवर कायमचे उपलब्ध असलेले आवडतीलच असं नाही. काही संशोधनात असं आढळलं आहे की किशोर वयात अनेक मुलांना त्यांच्या बालपणीच्या सोशल मीडिया उपस्थितीमुळे लाज, राग किंवा अस्वस्थता वाटते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरक्षितता. लहान मुलांचे व्हिडिओ कोण पाहतो, कोण डाउनलोड करतो, कुठे वापरतो यावर पालकांचा पूर्ण ताबा नसतो. चाइल्ड सायकोलॉजी आणि सायबर सेफ्टीवरच्या अभ्यासांमध्ये हे स्पष्ट केलं आहे की मुलांचे फोटो आणि व्हिडिओ गैरवापरासाठी वापरले जाण्याची शक्यता जास्त असते. पालकांचा हेतू चांगला असला तरी इंटरनेटचं वास्तव वेगळं आहे. काही पालक म्हणतात की आम्ही मुलासाठीच हे करतो, त्याच्या भविष्यासाठी पैसे साठवतो. हा हेतू सकारात्मक असू शकतो, पण मानसशास्त्र सांगतं की हेतूपेक्षा परिणाम महत्त्वाचा असतो. जर मूल सतत अभिनय करत असेल, ठराविक पद्धतीने वागायला लावलं जात असेल, तर त्याच्यावर नकळत मानसिक दबाव येतो. परफॉर्मन्स प्रेशर लहान वयात वाढल्यास चिंता, चिडचिड आणि नैसर्गिक खेळकरपणा कमी होऊ शकतो. संशोधनात असंही दिसून आलं आहे की जेव्हा पालक मुलाला कंटेंट म्हणून पाहू लागतात, तेव्हा नात्यात बदल होण्याचा धोका असतो. कॅमेरा सुरू आहे म्हणून प्रेम दाखवणं, हसणं, शिस्त लावणं हे सगळं बदलू शकतं. मूल पालकांशी मोकळेपणाने वागण्याऐवजी लोक काय म्हणतील याचा विचार करू लागते. हे इमोशनल डेव्हलपमेंटसाठी योग्य नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की मुलांचा एकही व्हिडिओ काढू नये. मानसशास्त्र संतुलनावर भर देतं. आठवणी म्हणून मर्यादित प्रमाणात खाजगी स्वरूपात व्हिडिओ ठेवणं वेगळं आहे. पण त्यातून नियमित कमाई करणं, मुलाच्या आयुष्याचा मोठा भाग सार्वजनिक करणं हे वेगळं आहे. फरक इतकाच आहे की इथे मूल केंद्रस्थानी आहे, पण निर्णय त्याचे नाहीत. काही देशांमध्ये यावर कायदेशीर चर्चा सुरू आहे. चाइल्ड लेबर लॉजच्या चौकटीत सोशल मीडिया येतो का यावर संशोधन चालू आहे. कारण जर मूल उत्पन्नाचं साधन बनत असेल तर त्याचे हक्क, त्याचा वेळ, त्याची मानसिक सुरक्षितता यांचा विचार होणं गरजेचं आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर पालकांनी स्वतःला काही प्रश्न विचारायले पाहिजेत. हा व्हिडिओ मुलासाठी आहे की आपल्या प्रसिद्धीसाठी? उद्या मूल मोठं झाल्यावर याचा त्याला त्रास होईल का? जर कॅमेरा नसता तरी आपण हेच वर्तन स्वीकारलं असतं का? हे प्रश्न प्रामाणिकपणे विचारले तर सर्व काही स्पष्ट होईल. शेवटी पालकत्व म्हणजे मुलाच्या भल्याचा दीर्घकालीन विचार. पैसे, व्ह्यूज किंवा फेम हे तात्पुरते असतात, पण बालपणीचा मानसिक अनुभव आयुष्यभर सोबत राहतो. म्हणूनच लहान मुलांचे व्हिडिओ बनवून पैसे कमावणे हे पूर्णपणे चूक आहे किंवा पूर्णपणे बरोबर आहे असं सरळ उत्तर नाही. पण जर यात मुलाच्या गोपनीयतेवर, मानसिक आरोग्यावर आणि स्वातंत्र्यावर परिणाम होत असेल तर ते थांबवणं हीच खरी जबाबदारी ठरते. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासह इथेच भेटूया. तुर्तास धन्यवाद.